मित्रांनो, या कार्यालयाची ओळख मी म्हणालो तसं इथल्या सोयी सुविधांमुळे नसेल तर लोकांचा प्रश्न आणि लोकांच्या समस्या सोडवण्याचं केंद्र म्हणून असणार आहे। हे कार्यालय आमच्या मंदिरापेक्षाही कमी नाही। हे कार्यालय मित्रांनो सत्तेसाठी नाही तर जनसेवेसाठी आहे। आणि असं कार्यालय ज्यांनी उभं केलं, ज्यांनी गेले 2 वर्ष अथक परिश्रम करत निर्माण केलं, त्या माननीय अतुल सावे साहेबांसोबत विभागीय संघटन मंत्री संजय कोडगे साहेब, अनिलजी मकरिये साहेब, लक्ष्मण सावजी साहेब, भाऊराव देशमुख जी, शिरीष बोराळकर जी, या सगळ्यांचा याच्यात वाटा आहे। मी माननीय अतुलजी सावे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। बोलो बोलो वो भारत माता की वंदे। अरे महापालिका जिंकायची आवाज साहेबांना कॉन्फिडन्स कधी येईल आपल्यावर? भारत माता की। भारतीय जनता पार्टी मराठवाडा विभागाच्या या विभागीय कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लाडके विकास पुरुष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमच्या विधिमंडळातील मंत्र्यातील सहकारी कॅबिनेट मंत्री आदरणीय पंकजाताई मुंडे, तसंच राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर, आपले सगळ्यांचे नेते माजी अध्यक्ष आदरणीय रावसाहेब पाटील दानवेजी, तसंच राज्यमंत्री आमच्या विधिमंडळातील सहकारी मेघनाताई बोर्डीकर, खासदार डॉक्टर भागवतजी कराड साहेब, खासदार अजित गोपछडेजी, तसंच व्यासपीठावर बसलेले माझे सगळे विधिमंडळातील सहकारी बबनराव लोणीकरजी, नारायण कुचेजी, मीर कोटेजाजी, प्रशांत बमजी, संजय केनेकरजी, अनुराधाताई चव्हाण, सुरेश धसजी आणि आमचे सहकारी शहर अध्यक्ष किशोर शितोळेजी, सुहास शिरसाटजी, संजय खंबायतीजी, शिरीष बोळाकरजी, अनिल मकरेजी, सर्व उपस्थित देवाभाऊच्या लाडक्या बहिणी आहेत ना? हात करा ना वरती, बघ पैसे थोडे मागतो मी तुम्हाला। आणि बंधूंनो आणि मित्रांनो, आज अतिशय आपल्या सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे। आपल्या सगळ्यांना माहिती असेल तर आपल्या मराठवाड्यातलेच मातीचे स्वर्गीय प्रमोदजी महाजन आणि स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब यांची नेहमी संकल्पना होती की प्रत्येक जिल्ह्यात पक्षाचं कार्यालय असावं, आणि तोच संकल्प आपल्या सर्वांचे लाडके देवाभाऊ यांनी तो वसा घेतला। आणि आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक ऑफिस तयार करायचं, एक कार्यालय तयार करावं। आणि नेहमी देवेंद्रजी त्यांच्या भाषणात म्हणतात की हे कार्यालय नाही आहे, हे कार्यकर्त्यांसाठी एक मंदिर आहे, आणि या मंदिराच्या माध्यमातून सगळी कामं होतात। आज अनेक लोकांच्या समस्या असतात, अनेक लोकांचे याच्यामध्ये अडचणी असतात, त्यावेळेस लोक पक्ष कार्यालयात येतात, आपल्याला भेटतात, आपण सांगणार। आपण सगळं सुसज्ज असं कार्यालय बनवलं जेणेकरून पुढच्या काळामध्ये या मराठवाड्यातल्या सगळ्या समस्या, मराठवाड्यातला कुठलाही आमदार खासदार आला तर तो बसून, मंत्री आले तर त्यांना इकडे बसून, आपले प्रदेशाध्यक्ष आले कुणी आलं तर इकडे बसून काम करता येईल अशा आपण सगळ्या सोयी केलेल्या आहेत। आणि मला नक्कीच खात्री आहे की याचा सदुपयोग आपले सर्व पदाधिकारी, आपले सगळे कार्यकर्ते सर्व करतील। साहेब, तुम्हाला सांगायला खरा आनंद आहे, आज या व्यासपीठावर लक्ष्मण सावजी जी आहेत, कुठे गेले आहेत, मीर कोटेजाजी आहेत कुठे, अशा अनेक लोकांनी, आणि अरुण लखानी साहेब ते पण येणार होते, नाही आले, अशा सगळ्यांनी, म्हणजे प्लॉटची रजिस्ट्रीच्या वेळेस आम्हाला ते 1 दिवसाची टाइम होता, आम्ही सावजी साहेबांना फोन केला ते एका दिवसात इकडे आले। मीर कोटाचे साहेबांना तर कधी सर मेसेज पाठवायचं फक्त, मीर जी म्हणायचे डोंट वरी, आप चलते रहो, काम करते रहो, जो आपको चाहिए। आणि म्हणून अशी ही सुंदर वास्तू आम्ही अरुण लखानी जी असतील, मीर कोटेजाजी असतील आणि लक्ष्मण सावजी असतील यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने केले। सर, याच्यामध्ये
अनेक आम्हाला मदत केली. आपले महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेबांनी प्लॅन अप्रुव्हलसाठी आम्हाला त्यामध्ये त्यांनी पण आम्हाला मदत केली व एका दिवसात त्यांच्याकडे मी गेलो. त्यांनी जे बदल सांगितले ताबडतोब आम्ही बदल करून प्लॅन अप्रूव्ह करून केले आणि याचं आम्ही भूमिपूजन केलं. त्यानंतर थोडंसं एअरपोर्टच्या जवळ असल्यामुळे थोडंसं दिल्लीहून परमिशन यायला वेळ लागला, पण पहिल्या दिवसापासून आम्ही नियमाचं पालन करून काम करायचं असं ठरवलं होतं आणि त्या पद्धतीनेच आपण कुठल्याही प्रकारची सगळ्या परमिशन्स घेऊन आणि सगळं काम केलं. सर हे काम करत असताना अनेक लोकांनी मला सहकार्य केलं आहे. आपल्या पार्टीतले पण आहेत, पार्टीतल्या व्यतिरिक्त पण आहेत. अशा सगळ्यांनी इकडे मी उल्लेख करीन. माझे सहकारी जे 50 वर्षापासून माझ्याबरोबर आहेत, अनिल मक्रिये, म्हणजे स्वतःच्या घराच्या वेळेस पण साहेब अनिल मक्रिये कधी स्वतःच्या घराच्या बांधकामाच्या वेळेस पण जेवढा वेळ उभा नाही राहिला तेवढा इकडे त्याने उभा राहून या सगळ्या कार्यालयाच्या कामामध्ये मला मदत केली आणि पूर्ण वेळ. तसाच प्रशांत नांदेडकर म्हणून एक माझे सहकारी आहेत सर, त्यानेही केली. आणि श्रीनिवास देव, हे सगळे जे फोटोज आणि सगळे जे मॅप्स वगैरे लागले ते सगळं श्रीनिवास देव यांनी त्याच्यामध्ये आवर्जून लक्ष घालून सगळ्या या कंप्लीट केलं. आणि या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये संकल्पनेमध्ये माझे वर्गमित्र आणि याचे आर्किटेक्ट अफसर सुतारी म्हणून आहेत. आम्ही पण जवळजवळ 75 पासून दोघं एकाच वर्गात होतो, शाळा केली, फक्त त्याने इंजिनिअरिंग केलं आणि मी काही इंजिनिअरिंग करू शकलो नाही, सोडून आलो. बरोबर कॉलेजला होतो आम्ही, पण मी करू नाही. आणि असं अनेक सर लोकांनी यामध्ये मदत केली. आमचे सगळे शहरातले डॉक्टर कराड साहेब असतील, संजय केणेकरजी असतील, शिरीषजी बोराळकर असतील, किशोरजी शितोळे असतील आणि सर्व पदाधिकारी आमचे, ज्यांनी सगळ्यांनी आम्हाला या कार्यालय करण्यामध्ये मार्गदर्शन केलं. ज्या ज्या सूचना सगळ्यांनी दिल्या त्या नक्कीच आम्ही त्यामध्ये पूर्ण इम्प्लिमेंट करायला आम्ही करू शकलो. मी आपला खूप खूप आभारी आहे साहेब की आपण मला ही जबाबदारी दिली आणि त्या जबाबदारीमध्ये आपल्या प्रदेशातून पण मला मी सांगितलं जसं मीर कोटेजाजी असतील, सावजी असतील, लखानी साहेब असतील, या सगळ्यांनी अतिशय मदत केली. जे काय आम्ही मागणी डिमांड केली ती सगळी पूर्ण केली. संजय कोडगे साहेब पण वारंवार या कार्यालयाला व्हिजिट करायचे. या कार्यालयामध्ये आपण हे केलं पाहिजे, आपण ते केलं पाहिजे, अशा सगळ्या सूचना त्यांनी दिल्या आणि त्या सूचनेच्या माध्यमातून आम्ही सगळ्या त्या इम्प्लिमेंट करायचा पूर्णपणे प्रयत्न केला. आणि या ठिकाणी एक सगळ्या अनेक कॉन्ट्रॅक्टर्स आहेत सगळे, त्यांनी पण आम्हाला खूप मदत केलेली आहे. सर मी या ठिकाणी एवढीच विनंती करणार आहे, एक 5 मिनिटात त्यांचा आपण मान सन्मान करावं सर, कारण की त्या लोकांनी अनेक हे पूर्ण 2 वर्ष पूर्ण व्यवस्थित काम केलेलं आहे. तर पुन्हा एकदा मी सर आपलं आणि सर्व आदरणीय व्यासपीठाचं आणि सगळ्या माझ्या सहकाऱ्यांचं खूप खूप आभारी आहे की जी मान्य देवेंद्रजींनी मला संधी दिली होती ती माझ्या वतीने द बेस्ट विच आय कॅन डू मी करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला नक्कीच खात्री आहे की माझे सर्व कार्यकर्ते, बंधू, माझे नेते सगळे या कार्यालयाचा उपभोग घेतील आणि नक्कीच याचा आपल्याला पुढच्या काळामध्ये येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये सर या मराठवाड्याच्या सगळ्या निवडणुका आम्ही आपल्या मार्गदर्शनाखाली, आपल्या आशीर्वादाने सगळ्या या कार्यालयाच्या माध्यमातून यशस्वी करू, जिंकू आणि सगळीकडे भारतीय जनता पार्टी ही 1 नंबरची पार्टी होईल हे आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर वेंडर्सची नावं घेतो, एक 10 मिनिट. मी या बिल्डिंगची ज्याने आर्किटेक्चर म्हणून काम केलेले PMC आणि स्ट्रक्चरल डिझायनर असे माझे मित्र SB सुतारी यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं आणि मान्य देवेंद्रजींच्या हस्ते आपलं असंच त्यांचे चिरंजीव अमान सुतारी आणि सोहिल खान, हा स्ट्रक्चरल इंजिनियर आहे सोहिल खान. ज्यांच्यामुळे ही वास्तू झाली त्या सर्वांचं ऋण व्यक्त करणं ही आपली संस्कृती आहे आणि अतुलजी सावे साहेबांचं त्यांच्यावरचं प्रेम, त्यांच्यासोबत केलेलं काम, याचे आभार आपण व्यक्त करतोय. ग्रुपचं नाव आहे कॉन्ट्रॅक्टर ऋषी ग्रुप, हा मुंबईचा आहे. त्याचे मयूर पटेल, कल्पेश जोशी आणि रमणिकभाई पटेल या तिघांनाही मी बोलतो.
सर आम्ही टेंडर केलं होतं आणि यांनी टेंडर खूप जणांनी भरलं होतं, पण यांचा रेट्स आणि टाइम पिरियडमध्ये त्यांनी एक काम केलं. अशा तिघांचंही स्वागत करण्यात यावं. आणि यांचे इंजिनियर आसिफ खान त्यालाही बोलवतो मी. त्यांनी बुके दे आसिफ आ जाओ. हाँ त्याला शाल दे. सर त्यानंतर इंटिरियरचं जे सगळं काम केलंय ते इंटिरियरचे कॉन्ट्रॅक्टर आर्किटेक्ट सचिन शहाणे, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन साहेबांच्या हस्ते स्वागत स्वीकारा. त्यानंतर सर श्री श्रेवस सर्व्हिसेस ज्याने साऊंड व्हिडिओ आणि याचं सगळं काम केलेलं आहे. साहेब आज आपण सगळ्या हायटेक टेक्नॉलॉजीचे स्पीकर्स साऊंड सिस्टम सगळी इन्स्टॉल केलेली आहे. आपण त्याचं एक उदाहरण मी आपल्याला कॉन्फरन्स रूममध्ये दाखवलंय सर. त्यानंतर एअर कंडिशनिंगचं सगळं सेंट्रल एसीचं ज्याने काम केलं आहे तो आहे कीर्ती HVACR कंपनी अमोल गंभीर म्हणून. सर सोलार आपल्या याचं पूर्ण जे केलंय ते आहे, म्हणजे त्यांचं नाव आहे तेजस मकरिये. त्याने म्हणजे आपल्याला स्पॉन्सर मध्ये सोलार करून दिलेलं आहे. अनिल मकरेंचे चिरंजीव जान अनिल भैया वरा सर. त्यानंतर सर फायर फायटिंग सर्व्हिसचं आहे ज्याने काम केलंय त्याने सलमान कुरेशी म्हणून आहे. सर आपण ऑल द रूल्स ऑफ फायर फायटिंग जे असतात म्हणजे त्याचं अप्रुव्हल पण आपण मुंबई फायर ऑफिस कडून घेतलेलं आहे. ते सगळं त्याने ॲज पर रूल्स सगळे केलेले आहेत. त्यानंतर CCTV इंटरकॉम आणि नेटवर्कचं काम जे केलंय ते अनिल बहुरे म्हणून आहे, आदित्य सेल सर्व्हिस. आणि त्यानंतर सर हे जे स्टॅच्यूज बनवलेत आणि हे सगळं केलंय ते निरंजन मलगीडकर म्हणून ज्याच्या मुलीने आपल्याला हे दिला तो निरंजन मलगीडकर आहे. त्याने सगळे स्टॅच्यूज आणि आपले तयार केलेले आहेत. त्यानंतर सर JB शाह म्हणून आहे ज्याने इलेक्ट्रिकल आपलं इन्स्टॉलेशन सगळं केलंय तो JB शाह जयकुमार शाह. आणि सर गोविंद दरक म्हणून आहे ज्याने सगळे आपले चेअर्स आणि ह्या सगळ्या ज्या आहेत ते आपल्याला करून दिलेले. ते दुसरी देणार ती किरण गर्भे म्हणून आहेत आणि ऋषिकेश देशपांडे या सगळ्यांनी सर किरण याने सगळी आपली वॉर रूमचे जे कॉम्प्युटर्स अँड सिस्टम्स आहेत त्याने इन्स्टॉल केलेले आहेत. आणि हा जो आहे ऋषिकेश देशपांडे ह्याने सगळे जे बोर्ड्स वगैरे सगळे केलेले आहेत ते सगळे त्याने केलेले आहेत. चला थँक्यू सर, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद अतुलजी. देवाभाऊ खरोखरच अतुलजी आमच्या सर्वांचं हक्काचं ठिकाण. आणि मंत्रालयात गेल्यानंतर सामान्य माणूस खाली गेटवर आलेला असतो अतुलजी. आणि अतुलजी ज्यावेळेला त्याला घ्यायला स्वतः येतात असं करत मंत्री आमदार म्हणून आमच्यामध्ये राहणारे त्या अतुलजींना आपण ज्यावेळेस सांगितलं तर आपण सगळी वास्तू पाहिली की ज्या पद्धतीने त्यांनी ही वास्तू बनवली अगदी मनापासून पूर्ण वेळ देत अनिल भैयांच्या सोबत त्यांनी ही दिमाखदार वास्तू केलेली आहे. अतुलजी आता आम्ही सगळे कार्यकर्ते तुम्हाला शब्द देतो की तुम्ही आमचे निवडणूक प्रभारी आहात आणि सगळीकडे कमळाचा नगराध्यक्ष कमळाचा महापौर बसवायचा ना. आम्ही बसवल्याशिवाय राहणार नाही हे आज आपल्याला अतुलजी वचन देतो आणि आपलं पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद. यानंतर आपले माननीय खासदार माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवतजी कराड साहेब ज्यांनी आपल्याला
गॅसची पाईपलाईन आणि केंद्राच्या योजना या शहराला दिल्यात त्यांना मी विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. भारत माता की वंदे वंदे. आज छत्रपती संभाजीनगर या ऐतिहासिक नगरीमध्ये भारतीय जनता पार्टीचं विभागीय कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लोकप्रिय नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांच्या माध्यमातून आणि ज्यांच्या प्रयत्नाने हे कार्यालय झालं असे अतुलजी सावे, जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय नामदार पंकजाताई मुंडे, महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर, मेघनाताई बोर्डीकर, माजी केंद्रीय मंत्री माजी प्रदेशाध्यक्ष माननीय रावसाहेबजी दानवे पाटील, संघटन मंत्री, सर्व आमदार खासदार, आदरणीय व्यासपीठ आणि जमलेल्या बंधू आणि भगिनींनो, ही कार्यालयाची भव्य वास्तू पाहताना आपल्या सर्वांना मनापासून आनंद होतोय. पण याची मला थोडी हिस्ट्री सांगायची, अगदी 2 मिनिटात मी सांगणार आहे. साहेब, मी 2003 मध्ये अध्यक्ष होतो, जिल्हा अध्यक्ष पहिला. त्यावेळेस माननीय मुंडे साहेबांचा फोन आला की डॉक्टर तुम्हाला कार्यालय नाही, एका फ्लॅटमध्ये कार्यालय तुम्ही एका फ्लॅट म्हणजे 2 रूमचं कार्यालय होतं, तर ही बिल्डिंग आहे, तुम्ही रजिस्ट्री करून घ्या. म्हणून सध्याचं जुनं कार्यालय जे होतं ते माननीय मुंडे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपल्या सर्वांना मिळालं आणि आत्तापर्यंत आपण ते कार्यालय वापरतो. त्यानंतर आम्ही बरेच प्रयत्न केले. त्यानंतर आम्ही संभाजी पवार यांच्या माध्यमातून एक कार्यालय घेतलं, तिथं व्यवस्था होऊ शकली नाही. त्यानंतर आम्ही शेंद्र्या साईडला जागा घेतली, तिथेही झालं नाही आणि आता एकदम एअरपोर्टच्या समोर भव्य कार्यालय झालेलं आहे. त्यावेळेसची भारतीय जनता पार्टी आणि आत्ताची भारतीय जनता पार्टी पाहिलं तर भारतीय जनता पार्टी मराठवाड्यातील 1 नंबरची पार्टी आहे. आणि मी अभिमानाने सांगू इच्छितो की सध्या 20 पैकी 19 आमदार आपले निवडून आलेत. लोकसभेला थोडा आपण मागं पडलोय, पण महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत. या कार्यालयाच्या माध्यमातून आदरणीय माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपणाला 51% मतदान घेऊन या ठिकाणी मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टी नंबर 1 ची पार्टी नाही तर 80 ते 90% आपण जागा कशी जिंकू यासाठी प्रयत्न करायचा आहे. हे करत असताना केंद्रामध्ये आपलं सरकार आहे, राज्यामध्ये आपलं सरकार आहे, पण आपणाला जसं आपल्या नेत्यांनी सांगितलं आपणाला ट्रिपल इंजिन सरकार, ट्रिपल इंजिन पाहिजे. म्हणून आपण सर्वांनी आपल्या जीवाची पराकाष्ठा करावी आणि पराकाष्ठा करून आपण येणाऱ्या महानगरपालिका, नगरपालिका जिंकाव्यात एवढेच या प्रसंगी बोलतो. मला फक्त 2 मिनिट दिले होते, त्यामुळे माननीय मुख्यमंत्री साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर साहेब. यानंतर आपले माजी प्रदेशाध्यक्ष आणि आपले केंद्रीय मंत्री माननीय रावसाहेबजी दानवे दादा यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, ज्यांच्यावर या कार्यालयाची बांधकामाची जबाबदारी सोपवली होती, ते आपल्या राज्याचे मंत्री अतुलजी सावे, पंकजाताई, डॉक्टर भागवत कराड, मंचावर उपस्थित असलेले आमचे सर्व नेते आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्ता बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आणि माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. मी पाहिलेलं भारतीय जनता पार्टीचं कार्यालय आणि मी आज जे पाहतो ते भारतीय जनता पार्टीचं कार्यालय खरं तर डोळ्याचं पारणं फेडणार आहे. मला आठवतं की 1977 साली जेव्हा जनसंघ भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन झाला, त्या काळामध्ये कार्यालय नव्हते, पण जालन्याला आम्ही एक कार्यालय घेतलं, ते जनता पार्टीचं कार्यालय होतं. आणि जेव्हा जनता पार्टी फुटली आणि भारतीय जनता पार्टी वेगळी झाली,
त्या या देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सांगितलं की आम्ही आता वेगळे होतोय, आम्ही तुमच्या झेंड्यावर अधिकार दाखवणार नाही, आम्ही तुमच्या कार्यालयावर अधिकार दाखवणार नाही, आम्ही तुमच्या कोशावर अधिकार दाखवणार नाही, आम्ही केवळ आमच्या समूहासह वेगळे होतो. त्या टायमाला आमच्या ताब्यात असलं भारतीय जनता पार्टीचं कार्यालय समाजवाद्यांनी आमचं हिसकावून घेतलं आणि भारतीय जनता पार्टी स्थापन झाल्यावर आम्ही कार्यकर्ते रस्त्यावर आलो. आम्ही वसंत भागवतांनी आम्हाला सांगितलं की नाही, आपलं एक कार्यालय असलं पाहिजे, कोणतं तरी कुठंतरी एक कार्यालय घ्या. आणि बसस्टँडजवळ एका टपरीमध्ये भारतीय जनता पार्टीचं आम्ही कार्यालय त्या ठिकाणी थाटवलं आणि त्या ठिकाणाहून भारतीय जनता पार्टीचा कारभार चालवला. आज बसस्टँडजवळ कार्यालय जे छोट्याशा वास्तूमध्ये होतं, तिथून तर आज आम्ही भव्य वास्तूमध्ये हे कार्यालय आपण केलं, याचा मला स्वतःला खूप मोठा आनंद आहे. या देशाचे गृहमंत्री अमित भाई राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांनी त्यावेळेस कल्पना मांडली की प्रत्येक जिल्ह्याला आपल्याला भारतीय जनता पार्टीचं कार्यालय करायचं. आणि महाराष्ट्रामध्ये तेव्हा आले तेव्हा देवेंद्रजी होते, मी होतो आणि आमचे नाशिकचे सावजी यांना त्या ठिकाणी आम्ही प्रमुख म्हणून नियुक्ती केली आणि महाराष्ट्रभर त्यांनी अशा प्रकारच्या कार्यालयासाठी जागा घेऊन अशा प्रकारच्या वास्तू उभ्या केल्या. मला असं वाटतं की अशा प्रकारच्या वास्तूतून आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाला एक अद्ययावत माहिती, सर्व प्रकारची लायब्ररी अशा प्रकारची या ठिकाणी उपलब्ध झाल्याचा आपण उपयोग घेऊ. आणि आत्ता निवडणुकीचा काळ आहे, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका, नगरपालिका या निवडणुका जोमानं लढून भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्रातली एक नंबरची पार्टी आहे हे आपण दाखवून देऊ, अशी अपेक्षा मी आपल्याकडून व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद आदरणीय दादा. मित्रांनो, हे सगळे कार्यालय उभं राहताना आपल्यातला प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक पदाधिकारी यांनी आपापल्या परीने समर्पण दिलंय. पण याच सगळ्या समर्पणाचा हिशोब ठेवत ज्यांनी ही कार्यालय, हे दिमाखदार वास्तू आपण उभी केली, त्याच्यामध्ये त्याचा मोठा वाटा आहे. असे आपले प्रदेशाचे माननीय कोषाध्यक्ष मिहिरजी कोटेचा साहेब यांचाही सन्मान इथे झाला पाहिजे. मी माननीय अतुलजींना विनंती करतो त्यांचा करावा. येत आहेत. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्र कार्यालय निर्माणाचा एक प्रकोष्ठ आहे आणि त्याचा ह्या भवन निर्माणाचे प्रमुख असलेले सर्व महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात कार्यालय निर्माण करण्याची जबाबदारी असलेले माननीय लक्ष्मणजी सावजी यांचाही इथे आपण सन्मान, कौतुक करीत आहोत. धन्यवाद लक्ष्मणजी. आपण हा सगळा धडपड करून ही एक चांगलं पक्ष कार्यालय, आमच्यासाठीचं देवालय आपण निर्माण करून दिलेलं आहे. आम्ही सगळेजण आपल्या खूप खूप आभारी आहोत. माननीय आपल्या पंकजाताई, माननीय मंत्री महोदया यांना विनंती करतो की पंकजाताई मुंडे यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आपल्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या संभाजीनगर येथील, छत्रपती संभाजीनगर येथील भव्य आणि सुंदर कार्यालयाच्या लोकार्पणाच्या सोहळ्यासाठी मंचावर विराजमान या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, ज्या ज्या लोकांची नावं ते घेणार आहेत ते सर्व मंचावर विराजमान भारतीय जनता पार्टीचं हे भव्य स्वरूप ज्यांनी आपापल्या परिश्रमांनी उभं केलंय ते सर्व कार्यकर्तागण. कारण देवेंद्रजी फडणवीसांचा आदेश आहे जास्त लांब भाषण घ्यायचं नाही, सर्वांची नावं घ्यायची नाही. आणि समोर उपस्थित भारतीय जनता पार्टीचा अत्यंत ताकदवर पाया निर्माण करणारे सर्व भाजपाचे खंदे कार्यकर्ते, बहादर कार्यकर्ते, मी अभिनंदन करते सन्माननीय मुख्यमंत्र्यांचे की आता भारतीय जनता पार्टीचे कार्यालय सगळ्या शहरांमध्ये जवळपास उभे राहत आहेत. आपल्या भारतीय जनता पार्टीचा जन्म झाला तेव्हापासूनचा आतापर्यंतचा जो प्रवास आहे तो अत्यंत सुवर्ण क्षणांचा प्रवास आहे. आपले सर्वांचे श्रद्धास्थान पंतप्रधान तेव्हाचे आपले अटल बिहारी वाजपेयी म्हणायचे, नहार में न जीत में किंचित नहीं भयभीत में,
संघर्ष पथ पर जो मिला ये भी सही वो भी सही, हार नहीं मानूंगा वरदान नहीं मांगूंगा. त्या काळामध्ये स्वाभिमानाची कार्यकर्त्यांना गरज होती आणि एक पर्याय देशामध्ये उभा करण्याची गरज होती. तेव्हा वरदान न मागता संघर्षाची ज्यांनी बात निवडली त्या अटल बिहारी वाजपेयी यांनी संघर्षाचं बीज रोवलं. आणि तेव्हा कार्यकर्ता नाही, आमचा कोश नाही, आमचा झेंडा नाही, आमचा चिन्ह नाही, तरी हा पक्ष उभा राहील हा विश्वास दिला. आणि तो विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी खरा करून दाखवलेला आहे. पूर्ण कार्यकर्ते या काळामध्ये जेवढे या दशकामध्ये झाले, पूर्ण नेते जे झाले, त्या सर्वांनी हा विश्वास खरा करून दाखवलाय. या मराठवाड्याचे भूमिपुत्र आपले प्रमोदजी महाजन आणि मुंडे साहेब आज त्यांच्या या सगळ्या परिश्रमांना किती यश आलं याचा मला खूप आनंद वाटतो. आणि यात सगळ्यात मोठं योगदान देवेंद्रजी फडणवीस यांचं आहे. कारण तिसऱ्यांदा परत मुख्यमंत्री होणं हे आपल्या भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं स्वप्न पूर्ण करणे. मी देवेंद्रजी आपल्याला सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अभिनंदन करते. बिहारमध्ये सुद्धा आपण प्रचंड यश मिळवलेलं आहे आणि आता मला वाटतं एकही राज्य भविष्यात राहणार नाही जिथे भारतीय जनता पार्टीची पूर्ण सत्ता असेल. मला आता प्रत्येक नगरपालिकेमध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलवण्यासाठी मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करून भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवण्यासाठी हे कार्यालय हे प्रतिकात्मक उभे राहतील आणि या कार्यालयातून ऊर्जा घेऊन कार्यकर्ता जाईल हा विश्वास व्यक्त करते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले प्रदेशाचे माननीय कोषाध्यक्ष प्रदेश कोषाध्यक्ष माननीय मिहिरजी कोटेजा साहेब यांचं स्वागत करण्यात येत आहे. मिहिरजी कोटेजा साहेबांचं छत्रपती संभाजीनगरच्या वतीने हार्दिक स्वागत. बोला भारत माता की वंदे वंदे. मित्रांनो, माननीय देवाभाऊ आज आपल्यामुळे हे कार्यालय आज जनसेवेमध्ये लोकांच्या मध्ये आज सादर होत आहे. आपण या छत्रपती संभाजीनगरवर विशेष प्रेम करता, म्हणजे अतुलजींच्या माध्यमातून अतुलजींवर विशेष प्रेम आपलं आहेच आहे. पण आपण आम्हाला DMIC दिलेली आहे. अतुल देवाभाऊ एकच बोला. 1,12,000 कोटींचे उद्योग आम्हाला दिलेले आहेत. त्याचा परिणाम असा झालाय देवाभाऊ की आता समोरची जी स्कीम आहे याच्यामध्ये 40 फ्लॅट एका उद्योजकांनी भाड्याने मागितले. तर अशा प्रत्येक ठिकाणी जागा आमच्याकडे घेतल्या जात आहेत. एकच मी सांगू इच्छितो की येणारी महानगरपालिका निवडणूक आहे, 115 जागा आहेत. आपण 80 जागा लढणार ना? पूर्ण कमळाच्या वर लढणार ना? देवाभाऊ, आम्हाला पूर्ण जागा लढायच्या आहेत, कमळावर महापौर करायचा आहे. मी आपल्याला विनंती करतो की आम्हाला आशीर्वाद द्यावा. धन्यवाद. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. जय भवानी, जय भवानी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज भारतीय जनता पक्षाच्या छत्रपती संभाजीनगर मधील कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील आमचे सहकारी श्री अतुल सावेजी, श्रीमती पंकजाताई मुंडे, रावसाहेब पाटील दानवे, विजयाताई रहाटकर, भागवत कराडजी, मेघनाताई बोर्डीकर, अजितजी गोपचडे, संजयजी केणेकर, बबनराव लोणीकर, संजयजी कोडगे, अनुराधाजी चव्हाण, नारायण कुचेजी, प्रशांत बमजी, सुरेश धसजी, मीर कोटेचाजी, भाऊराव देशमुखजी, लक्ष्मण सावजी, आपले अध्यक्ष किशोर शितोळे, सुहास शिरसाट, संजय खंबायते,
शिरीष बोराळकर, किरण पाटील, बापू घडामोडे, अनिल मकरिये, सुरेश भुमरे, भास्कर दानवे, शिवाजी भरोसे, शंकर देशमुख, प्रवीण घुगे ज्यांनी ही चांगली इमारत उभी केली, ते वास्तुविशारद SB सुतारी, सर्वच या इमारतीकरता वेगवेगळ्या विभागात ज्यांनी कामं केली ते सर्व आमचे कॉन्ट्रॅक्टर्स आणि उपस्थित या कार्यक्रमाकरता विशेषतः या बाजूला बसलेले आमचे सर्व सन्माननीय ज्येष्ठ कार्यकर्ते ज्यांनी अनेक वर्ष या छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वृद्धीकरता विकासाकरता काम केलं, ते सर्व आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि विशेषतः या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आमच्या सर्व लाडक्या बहिणी, आमच्या कार्यकर्ता बहिणी आणि सर्व कार्यकर्ता बंधूंनो, आज आपल्या सर्वांकरताच हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. कार्यालयाच्या रूपाने आपल्या भारतीय जनता पक्षाचा गृहप्रवेश हा आज आपण या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून संभाजीनगर भारतीय जनता पक्षाला मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. खरं तर पहिल्यांदा आपल्या सर्वांना मी नुकत्याच बिहारमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे बिहारच्या जनतेने आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्यावर विश्वास दाखवत, नितीश कुमारजी यांच्या सुशासनावर विश्वास दाखवत विरोधी पक्षाचा सुपडा साफ केला आणि एक प्रचंड मोठं बहुमत हे आपल्याला दिलं. त्याबद्दल मी बिहारच्या जनतेचे तर आभार मानतोच, पण भारतीय जनता पक्षाचे आपण सगळे कार्यकर्ते आज अतिशय आनंदी आहोत आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या पंतप्रधानांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. खरं म्हणजे आपला हा विजयाचा रथ सातत्याने पुढे चाललेला आहे. मोदीजींवर या देशामध्ये सर्वांचा विश्वास आहे आणि सातत्याने जे फेक नरेटिव्ह तयार होत आहेत त्या फेक नरेटिव्हला जनताच त्या ठिकाणी उत्तर देते आहे. जोपर्यंत काँग्रेस सहित विरोधी पक्ष हे जमिनीवरची हकीकत समजून घेत नाहीत, जनतेत जात नाहीत, जनतेचे प्रश्न मांडत नाहीत, तोपर्यंत त्यांची अशीच माती होत राहील हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. ते स्वतःच्या मनाचं समाधान करू शकतात. त्या ठिकाणी कधी वोट चोरीचा मुद्दा, कधी EVMचा मुद्दा, असे वेगवेगळे मुद्दे ते सातत्याने मांडतात. पण ज्यावेळी कोर्ट त्यांना म्हणतं पुरावा द्या, कवडीचा पुरावा देत नाही. ज्यावेळी इलेक्शन कमिशन त्यांना म्हणतं पुरावा द्या, एक पुरावा देखील देऊ शकत नाही. हवेत गोळीबार करणाऱ्यांना जमीन दिसलेली आहे, अजूनही सुधारले नाहीत. तर त्यांची हीच अवस्था महाराष्ट्रातल्याही या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अशाच प्रकारची माती त्यांची होणार आहे हे या ठिकाणी भाकीत मी निश्चितपणे करू इच्छितो. आणि म्हणून खरं तर आजचा दिवस हा आपल्या सगळ्यांकरता अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. मी विशेष उल्लेख आणि अभिनंदन हे आपले मंत्री अतुल सावे यांचं करू इच्छितो की अतुल सावेंनी अतिशय मोलाची भूमिका हे कार्यालय उभारताना या ठिकाणी केलेली आहे. अर्थात इतर सगळ्यांचा निश्चितपणे त्यांना साथ या ठिकाणी होता. कराड साहेब असतील, आपले मागचे अध्यक्ष असतील, आताचे अध्यक्ष असतील, संजय असतील, सगळे मंचावरच्या सगळ्यांनी त्यांना मदत केली. पण हे निश्चित आहे की जमीन शोधण्यापासून तर ही इमारत उभं राहतपर्यंत सातत्याने ज्या प्रकारे येणाऱ्या अडचणींचा सामना अतुलजींनी केला
तो मला असं वाटतं अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणून त्यांचं आज मी विशेष अभिनंदन या कार्यालय निर्मितीच्या निमित्ताने करतो। आज खऱ्या अर्थानं आपले नेते प्रमोदजी असतील, गोपीनाथजी असतील, हे स्वर्गातनं आपल्याला आशीर्वाद देत असतील, कारण या मराठवाड्यावर आणि छत्रपती संभाजीनगरवर त्यांचं प्रचंड प्रेम होतं आणि संभाजीनगर वासियांचंही त्यांच्यावर प्रचंड प्रेम होतं। आणि भाजपच्या वाटचालीमध्ये त्या ठिकाणी प्रमोदजी, गोपीनाथजी, वसंतराव भागवत असतील, या सगळ्या लोकांनी सातत्याने आपली कार्यालय झाली पाहिजेत, पक्षाला स्थैर्य आलं पाहिजे याकरता त्या काळामध्ये खूप प्रयत्न केले आणि त्या काळची जी आपली परिस्थिती होती, पद्धती होती, त्यानुसार जसे मिळतील तसे कार्यालय आपण त्या काळात उभे केले आणि आपल्या पक्षाला चालवलं। कुठे नाही उभे राहू शकले तर किरायाच्या जागेतनं देखील पक्ष चालवला। पण त्याही वेळी आपल्या सगळ्यांचं स्वप्न होतं की आपली कार्यालय चांगली असली पाहिजेत। आणि ज्यावेळी 2014 साली आपलं सरकार आलं आणि त्यानंतर देशामध्ये माननीय अमितभाई शहा यांनी भाजपची जबाबदारी घेतली, त्यावेळेस आम्हाला अमितभाईंनी बोलावून सांगितलं की आमची इच्छा आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रशस्त कार्यालय भाजपचं झालं पाहिजे आणि त्याकरता तुम्ही प्रयत्न सुरू करा। आणि तेव्हापासनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये जमीन खरेदी करणं, तिथले प्लॅन मंजूर करणं, त्या ठिकाणी कार्यालय उभं करणं, अशा प्रकारचं कार्य आपलं चाललेलं आहे। एक गोष्ट मात्र निश्चितपणे आपण पाहिली, कुठेही सरकारी जमिनी घ्यायच्या नाहीत, कुठेही इल्लीगल बांधकाम करायचं नाही, 100% परवानग्या घेऊनच भाजपचं कार्यालय तयार झालं पाहिजे। आणि म्हणूनच संभाजीनगरमध्ये आमची अपेक्षा अशी होती की जरी शहर आणि जिल्ह्याचं कार्यालय असलं तरी देखील हे विभागाचं कार्यालय देखील असणार आहे। छत्रपती संभाजीनगर हे विभागाचं त्या ठिकाणी प्रमुख स्थान आहे, विभागीय मुख्यालय आहे। आपल्या बैठका विभागाच्या मराठवाड्याच्या इथे होतात, वेळोवेळी मराठवाड्यातल्या कार्यकर्त्यांना छत्रपती संभाजीनगरला यावं लागतं आणि म्हणून या ठिकाणी आपलं जे कार्यालय ते प्रशस्त असावं। काही जमिनी आपण घेतल्या, विकल्या, अडचणी आल्या, काही अजून इमारती बघितल्या, पण त्यांनी समाधान होत नव्हतं। आणि मग मध्यंतरीच्या काळामध्ये अतुलजी ही जागा मला दाखवायला घेऊन आले आणि त्यांनी सांगितलं की ही जी जागा आहे अगदी एअरपोर्टच्या जवळ आहे, जागा प्रशस्त आहे, पुढच्या काळात या सगळ्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास होतोय, भर रस्त्यावरची जागा आहे आणि म्हणून ही जागा आपण घेतली पाहिजे। आणि मग सगळ्यांना आम्हाला ही जागा आवडली आणि आपण ही जागा घेतली आणि त्यानंतर अतिशय सुंदर अशा प्रकारच्या कार्यालयाची निर्मिती त्या ठिकाणी सुरू झाली। हे कार्यालय बनत असताना देखील अतुलजी मला घेऊन आले, त्याही वेळी कार्यालय बघितलं, काही सूचना मी दिल्या, त्या सूचनांचा या ठिकाणी अवलंब झाला आणि आज आपण पाहू शकतो एक असं कार्यालय की ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपलं काम करण्याकरता आपल्या पदाधिकाऱ्यांच्या केबिन्स आहेत, ज्याच्यामध्ये माध्यमांकरता अतिशय सुसज्जित असा हॉल आहेत, 2 मोठे हॉल आहेत। म्हणजे आता छत्रपती संभाजीनगरला प्रदेश कार्यकारिणी करायची असेल तरी देखील या कार्यालयात होऊ शकते, एवढी व्यवस्था या कार्यालयामध्ये आहे। विभागीय बैठकी या ठिकाणी होऊ शकतात, आपली बोर्ड रूम त्या ठिकाणी आहे, सर्व प्रकारच्या बैठकी होऊ शकतात। त्यामुळे सगळ्या सुविधांनी युक्त अशा प्रकारचं एक उत्तम कार्यालय या ठिकाणी आपण तयार केलं आहे। आणि आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये ही गोष्ट स्पष्ट आहे, कार्यालय ही व्यवस्था आहे, कार्यालय चांगलं आहे याचा आनंद आहे, पण कार्यालयाच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर पक्षाचं काम डिपेंडंट नसतं, त्याच्यावर अवलंबून नसतं। त्या कार्यालयाचा उपयोग करून आपण अधिक लोकाभिमुखता काय आणणार आहोत, त्या कार्यालयातनं कार्यकर्त्यांना काय आधार देणार आहोत, त्या कार्यालयातनं जनतेच्या किती समस्या आपण सोडवणार आहोत याच्यावर पक्षाचा विस्तार असतो। त्यामुळे एक उत्तम अशा प्रकारचं
इन्फ्रास्ट्रक्चर, एक पायाभूत सुविधा ही पक्षाने तयार केली आहे. आता पदाधिकारी आणि जे प्रमुख आहेत ही जबाबदारी त्यांची आहे की या कार्यालयाचा उपयोग करून जनसामान्यांच्या अडचणी सोडवणे आणि भारतीय जनता पक्षाचा विस्तार करणे हे कार्य आपल्याला करावं लागेल. आज आपण पाहतोय मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या सरकारने मागच्याही काळामध्ये अनेक चांगली कामं केली. विशेषतः छत्रपती संभाजीनगरमध्ये मागच्या काळात आपण जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता पिण्याच्या पाण्याचा, 1680 कोटी रुपयाची योजना ही त्या काळामध्ये आपण मंजूर केली. त्याचं काम आपण सुरू केलं. मला कधी कधी आश्चर्य वाटतं की इथले आमचे राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार, उबाठा आणि काँग्रेसचे लोक हे कशा प्रकारचे लोक आहेत. म्हणजे कधी कधी यांना लाजही वाटत नाही की यांनी आपण मंजूर केलेली योजना, जी योजना मंजूर करत असताना 800 कोटी रुपयाचा भार हा महानगरपालिकेवर येत होता. हे सगळी मंडळी माझ्याकडे आली, मला म्हणाली की 800 कोटी रुपयाचा भार आमची महापालिका सहन करू शकत नाही. आपण एका मिनिटात GR काढला आणि सांगितलं संभाजीनगर महानगरपालिकेचे पैसेही, त्यांचा हिस्साही राज्य सरकार त्या ठिकाणी भरेल. हा निर्णय आपण केला. आणि आता हे जे आंदोलन करणारे लोक आहेत, या लोकांचं सरकार आल्याबरोबर पहिला निर्णय यांनी काय केला, तर पहिला निर्णय यांनी केला आपण घेतलेला निर्णय बदलून ते 800 कोटी रुपये संभाजीनगर महानगरपालिकेने भरावे असा निर्णय केला आणि ती योजना पूर्ण थांबवली. 2-2.5 वर्ष यांच्या काळामध्ये ती योजना त्या ठिकाणी अक्षरशः थकीत योजना झाली होती. पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर त्याला आपण पैसे दिले आणि आता ते 800 कोटी रुपये देखील राज्य सरकारच्या वतीनं आपण गॅरंटी घेऊन त्या ठिकाणी कर्ज उभं करून ते 800 कोटी रुपये देखील आपण दिले. त्याचा पहिला टप्पा आपण या ठिकाणी केला आणि येत्या काळामध्ये दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्येक घरामध्ये मुबलक पाणी येईल. ही भारतीय जनता पार्टीची आणि महायुतीची देण या छत्रपती संभाजीनगरला आहे. आणि म्हणून हे जे लोक वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करतात यांच्यासारखे खोटारडे लोक नाहीत. आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत यांचा बुरखा फाडून यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. आज बघा आपल्या महायुतीच्या सरकारने ऑरिक सिटी DMIC आपण तयार केला. त्याच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर आज एक इंडस्ट्रियल मॅग्नेट तयार झालाय. इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्री या त्या ठिकाणी आलेल्या आहेत. त्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक त्या ठिकाणी येते. किर्लोस्कर टोयोटा असेल, JSW असेल, एथर एनर्जी असेल, कॉस्मो पिरामल असेल, लुब्रिझॉल असेल, हजारो कोटी रुपयाची गुंतवणूक तर आलीच, पण त्यासोबत हजारो हातांना काम देखील याच संभाजीनगरच्या भूमिपुत्रांना देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. आणि आता तर देशाचं EV कॅपिटल हळूहळू म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकलचं कॅपिटल हे छत्रपती संभाजीनगर होत आहे. याचा अभिमान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आहे. आणि म्हणूनच इतक्या मोठ्या प्रमाणात ही वेगवेगळी कामं आपण केली. समृद्धी महामार्गामुळे आज या संभाजीनगरचं चित्र बदलतंय. या एअरपोर्टला 740 कोटी रुपये लँड ॲक्विजिशनला देऊन देशातलं एक प्रमुख इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणून या एअरपोर्टला आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम करतो. मनमाड छत्रपती संभाजीनगर मार्ग असेल किंवा या ठिकाणचे वेगवेगळे मराठवाड्यातले सिंचनाचे प्रश्न असतील, नदीजोड प्रकल्पातून मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्याचा प्रयत्न असेल, ही प्रत्येक गोष्ट या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून झालेली आहे. आणि यावेळी तर आमच्या शेतकऱ्यांवर अभूतपूर्व अशा प्रकारचा त्या ठिकाणी संकट आल्यानंतर राज्य सरकार त्या संकटामध्ये शेतकऱ्याच्या पाठीशी उभी राहिली. आणि आपण NDRFचे तर पैसे दिलेच, पण हेक्टरी 10,000 रुपये पुन्हा वरचे आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिले. आणि आता आपले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील त्या ठिकाणी जवळपास 70% पैसे पोहोचले आहेत. आणि पुढच्या 3-4 दिवसात 100% शेतकऱ्यांच्या खात्यात त्या ठिकाणी पैसे पोहोचतील. आणि म्हणूनच
ज्यावेळी कधी नव्हे ते आमचे उद्धवजी मराठवाड्यात दौरा करण्याकरता आले आणि मराठवाड्यात थांबले आणि त्यांनी दौरा केला. पण दुर्दैव बघा, आपल्यापैकी अनेकांनी बघितलं असेल, गावामध्ये गेल्यानंतर माणसंच नसायचे. आमचे अंबादास दानवे माणसं, अरे कुठे गेले, अरे माणसं आणा, अरे माणसं आणा, असे माणसं आणायचे. याचं कारण लोकांचा तुमच्यावर विश्वास नाही. लोकांना माहिती आहे आपत्तीमध्येही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे की आता या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चाललेल्या आहेत. आता नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, मग जिल्हा परिषदेच्या आहेत, मग महानगरपालिकेच्या आहेत. या सगळ्या निवडणुकांमध्ये आपल्याला प्रचंड विजय मिळवायचा आहे. मगाशी अध्यक्ष म्हणाले, मी अध्यक्षांना एवढंच सांगू इच्छितो, जिथे जिथे शक्य आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला महायुती करायची आहे. जिथे शक्य नाही तिथे आपण करू शकणार नाही. पण एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे की एखाद्या ठिकाणी आपली महायुती जरी झाली नाही तरी आपल्या समोर लढणारे पक्ष आपले मित्र पक्ष आहेत. ते आपले शत्रू नाही आहेत, विरोधकही नाही आहेत, ते आपले मित्र पक्ष आहेत. हे आपण लक्षात ठेवूनच या ठिकाणी ही लढाई करायची आहे. त्यामुळे पुढच्याही काळामध्ये या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जो काही या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्या संस्थेमध्ये जो कोणी सत्तेवर येईल तो महायुतीचाच असला पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू. आणि अर्थातच या सगळ्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा तुमच्यामुळे, तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या मेहनतीनं भाजपच नंबर 1 चा पक्ष असेल हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा या कार्यालयाकरता ज्यांनी ज्यांनी मेहनत केली त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.